सर्व शिवसैनिकांना विनंती आपण इथे समोर बसण्यात कधी चालेल तुमच्या भावना समजू शकता सर्वांना विनंती आहे आपण इथे समोर बसण्यात कधी चालेल कारण मी सर्वांना विनंती आहे विधानसभेच्या वतीने हा सन्मान सोहळा व्यासपीठावर आपण पाहतोय ज्याने अनेक प्रश्नांना वाचा फोडली आमदारकीच्या माध्यमातून काही विधानसभा गाजवणे आता शिवसेना नेते युवासेना प्रमुख माजी पर्यटन मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय अमित ठाकरे यांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचबरोबर त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती सर्वांना विनंती कॅमेरामॅनच्या समोरचे प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती कॅमेरामॅन आणि त्या समोरचे प्रेक्षक आहेत समोर खाली बसून फोटो घेऊ शकता आणि आपण आपल्या संवाद प्रवर्गाच्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊया आता कर्जत संवाद होता त्यांच्या आगमनाने या ठिकाणी नवचैतन्य पाहायला मिळत आहे व्यासपीठाच्या साहेबांच्या मागे कार्यकर्ते त्यांनी साहित्य होण्याची कृपा करावी सगळ्यांनी साहित्य अर्थातच या ठिकाणी उपस्थित झालेले शिवसैनिक आज खऱ्या अर्थाने थोडे मागे वा प्लीज थोडं पत्रकार बंधूंना जागा द्या थोडी विनंती आपणास खास करून कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आमचे पत्रकार बंधू भगिनी आणि त्याचसमवेत अविरत रात्रंदिवस सेवा करत आपल्याला एक सुंदर आयुष्य निर्माण करून देण्याचे कार्य त्यांच्यावरती आहे ते आमचे महाराष्ट्र पोलीस यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो अर्थातच मी विनंती करेन या ठिकाणी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय नितीनदादा सावंत यांना की आपण आपल्या मतदार राजांशी या ठिकाणी संवाद साधायचा आहे समोरच्या बाजूला करा बसा खाली बसा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदित्यसाहेब ठाकरे यांचा हिंदवी स्वराज्य संस्थापक अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख
हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. माननीय पक्षप्रमुख, आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या आदर्शाचं नेतृत्व उद्धवसाहेब ठाकरे आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला सौंदर्य आलंय आणि आपले सर्वांचे लाडके आणि माझे मार्गदर्शक आदित्यसाहेब शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी मनाचा मुद्दा करतो. आज शिवसंवाद दौऱ्यानिमित्त कर्जत खानापूर मतदारसंघातील माझे सर्वच आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व माता भगिनी ज्यांना या ठिकाणी शिवसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मनाचा मुजरा करतो. आज शिवसंवाद दौऱ्याचं मुख्य कारण की आपण सर्वांनीच कर्जत खानापूर मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी जे कष्ट केले, मेहनत केली, त्या मेहनतीतूनच या मतदारसंघामध्ये आपण 18,000 मताचा लीड घेऊ शकलो. त्या निमित्तानं साहेब आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांनी टिळक चौकात सर्वांसमोर मला सांगितलं, आदेश दिला होता की नितीन या मतदारसंघामध्ये मला लीड पाहिजे. आणि साहेब, माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुमचा शब्द प्रमाण मानून मतदारसंघामध्ये आम्ही लीड देऊ. साहेब, 18,000 लीड होता तो 25 ते 30,000 लीड झाला असता. पण 3.5 नंतर असा पाऊस या मतदारसंघात चालू झाला का ते 1.5-2 तास आपला सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मतदाराला यायला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे, नाहीतर हा लीड 25,000च्या पुढे गेला असता. तर माझ्या प्रत्येक या ठिकाणी मनापासून आभार आहे. साहेब, 86 ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतमध्ये मी आज 5 तारखेनंतर जो आपला शिवसंवाद दौरा, आम्ही प्रत्येक गाव वाडीमध्ये गेलो आणि त्या गावात जाऊन प्रत्येक शिवसैनिक असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील, त्यांच्या प्रत्येक त्या ठिकाणी तुमच्या आदेशांनी सगळ्यांचे आभार त्या ठिकाणी आपण मानले. आणि 86 ग्रामपंचायत मध्ये जात असताना तिथे माझा ज्येष्ठ शिवसैनिक असेल, त्या माता भगिनी असतील ज्येष्ठ शिवसैनिक, त्यांना प्रत्येकांना आपण त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी आपण केला. या मतदारसंघामध्ये साहेब थोडस विस्तृत तुम्हाला सांगणार, थोडा 10 मिनिटं तुमचा टाइम घेणार आहे की 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ, आज माझा इथं असलेला प्रत्येक शिवसैनिक साहेब त्या टायमाला जशी काही शांतता या मतदारसंघात आली होती. आणि साहेब, जेव्हा उद्धव साहेब त्या वर्षाला सोडत होते ना, तेव्हा माझ्या इथं प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. हा नेहमी बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीशी उभा राहिला, हा मतदारसंघ नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा राहिला. आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये कर्जत खानापूर विधानसभेवर माझ्या मतदारसंघामध्ये परत शिवसेनेचा भगवा या ठिकाणी माझ्या प्रत्येक शिवसैनिकावर त्यांच्याकडे शासकीय यंत्रणा होती, सर्व ताकदी होत्या. कितीतरी प्रकारचे आघात झाले, कितींना खोट्या चौकशांसाठी बोलवलं, कितींना खोट्या केसमध्ये आत्महत्या टाकायचा प्रयत्न केला. पण माझा शिवसैनिक हा नेहमी बाळासाहेबांच्या पाठी, उद्धव साहेबांच्या विचारपैकी ठामपणे उभा राहिला. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपण लीड देऊ शकलो. त्याचे सर्व हे माझे शिवसैनिक जे आहेत, ते आज तुमच्यासाठी भेटायला आले, ते सर्व शिवसैनिकांचं एकच पुढच्या काळामध्ये मागणं आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही मतदारसंघात तुमच्या अशा सगळ्या आशीर्वादाने आमदार होणार आहे. त्यामुळे तुम्ही काही बाकी साहेब, 86 ग्रामपंचायत, कर्जत नगरपालिका, खोपोली नगरपालिका आणि खानापूर नगरपालिका याचं विस्तृत सांगायचं झालं की आजही आमच्या कर्जत तालुक्यातला ग्रामीण भागातला माणूस इथं हॉस्पिटलची आत्मच सोय नाही. जर कुठलं ऑपरेशन करायचं झालं, कुठला हार्ट सारखा अटॅक यायचा जरी झाला तरी आम्हाला इथं पनवेल नाही तर खालापूर, पनवेल नाही तर वाशी साईडला इकडे आपल्याला बदलापूर उल्हासनगर या ठिकाणी जायला लागतं. या मतदारसंघामध्ये आजही साहेब 3 महिने आम्ही 45 गावामध्ये आपण कमीत कमी टँकरने पाणी पुरवठा करून या ठिकाणी पुरवतो. ही मतदारसंघाची आजची परिस्थिती. या ठिकाणी बाजूला एवढी मोठी इंडस्ट्रीज आहे खालापूर सारखी. आज माझ्या इथं सर्वात मोठा बेरोजगार या ठिकाणी इंजिनियर होतो, डॉक्टर होतो,
या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून पण त्याला इथं मुंबईत जरी जायचं आहे तर पुण्यात तरी जायचंय. एवढी माझी कालापूरला MIDC असून पण आज माझ्या तिथं बेरोजगाराला तिथं नोकरीची संधी नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका मतदारसंघामध्ये आहे. महिलांसाठी आज हाताळायचे काम नाही, या सर्वांसाठी आज पण तेच रस्ते तेच पाणी आणि ती लाईट वरती इलेक्शन लढलं जातं. या मतदारसंघाचं काहीतरी विचार आहे की नाही? आज कर्जत कालापूर मतदारसंघ साहेब, कर्जत म्हणजे एक निसर्गाने, तुम्ही तर पर्यटन मंत्री होता, निसर्गाने आम्हाला एवढं मोठं सौंदर्य दिलंय की आज सर्वात जास्त रिसॉर्ट आणि कॉम्प्लेक्स आमच्या तालुक्यामध्ये आहे. आज एक माथेरान असेल, एक माथेरान कमीत कमी 20-25 हजार लोकांना रोजगार देतो. तर या ठिकाणी असे कितीतरी आपण पर्यटन क्षेत्र उभारू शकतो जेणेकरून माझ्या गावातला खेड्यातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन तयार करू शकतो. तर या सगळ्या येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या विजनवरती आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठीच आपल्या सर्वांची नेहमीच साथ आशीर्वाद लाभले. येणाऱ्या दिवसामध्ये तुमचा प्रेम आणि आशीर्वाद साथीची मला त्या ठिकाणी गरज आहे. त्यासाठी तुम्ही सगळे त्या ठिकाणी सज्ज आहात. म्हणून आपली साहेब तुम्ही सांगितलं की मला 16 तारखेला या ठिकाणी सचिन भाऊंचा मला ठिकाणी फोन आला. तर 16 तारखेला फोन आल्यानंतर 16 तारखेला आपला कार्यक्रम 4 दिवस होते, 4 ते 5 दिवस. या ठिकाणी साहेब आमच्याकडे भाताची मोठी प्रमाणात शेती होते. आज सगळे लावणीच आहे. तसेच पंढरपूरला जाणारा आमचा भाविक आज तिथे सर्वात जास्त लोक पंढरपूरला जात असतात. आज तरी माझ्या एका तुमच्या आदेशाने पूर्ण शिवसैनिकांनी या ठिकाणी कुठे पाऊस असेल काय असेल काही विचार न करता या ठिकाणी 12 वाजल्यापासून साहेब आपली वाट बघतायत. मला या ठिकाणी या लोकसभेच्या इलेक्शनचं आवर्जून जर वर्णन करायचं तर सचिन भाऊंचे विशेष आभार मला या ठिकाणी मानायला लागतील. साहेब सचिन भाऊंनी रात्री 12 असो 1 असो सकाळी 9 असो, नितीन काय चालू आहे, आपल्याला कुठे काय करायला लागेल, आपल्याला इकडे जायचं लागेल का, आपल्याला तिकडे जायला लागेल का, म्हणजे असा नेता मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिला नसेल की जो किशोरीताई असतील, नितीन काय करायला लागेल म्हणजे त्या आपल्या आधीच फोन करून बाबा नाही तू कुठे यायला लागेल कुठे जायला लागेल, म्हणजे असे नेते हे आपल्याला तुम्ही साहेब आम्हाला या विधानसभेला दिले या ठिकाणी मनापासून आपला आभार मानतो. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरला नेत्याचा असतो. कारण लोकसभेचं इलेक्शन एक वेगळं इलेक्शन होतं. आपल्या विरुद्ध त्यांच्याकडे सगळं शासकीय यंत्रणा होती, सगळी रसद होती, आपल्याकडे काही नव्हतं. पण आपल्याकडे होते सर्वसामान्यांची निष्ठा आणि त्या निष्ठेच्या जीवनात साहेब मी जास्त बोलणार नाही, नेत्यांना या ठिकाणी बोलायचं आहे. फक्त तुमच्या सगळ्यांच्या यांनी साक्षीने एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या मतदारसंघ हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ, हा उद्धव साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ, हा तुमच्या विचाराचा मतदारसंघ. आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार निवडून येणार. सर्वांच्या साक्षीने तुम्हाला धन्यवाद नितीन दादा, आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले. आता मी विनंती करेल या ठिकाणी रायगड महिला संपर्क प्रमुख तथा मुंबई माजी महापौर किशोरदेव पेंडेकर यांना की आपण मतदारांशी या ठिकाणी संवाद साधायचा आहे. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून ज्यांच्यामुळे आपण आज सगळे कुटुंब प्रमुख म्हणून एकत्र आहोत असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि मा यांना आदरांजली वाहून ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसा असावा, किती संवेदनशील असावा असं ज्यांनी स्वतः कोविड काळात असूनही स्वतः आजारी असूनही त्यांनी ते दाखवून दिलं असे आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आणि आता ज्यांच्यामुळे हे संपूर्ण चैतन्य या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये जे दिसतंय त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे साहेब. आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले नितीन सावंत असतील, आमचे पवनदादा असतील, शिंदे असतील, सगळे त्याप्रमाणे जिल्हा आमच्या सुवर्णाताई आहेत, कल्पना पाटील आहेत. मला साहेबांना हे सांगायचं आहे, साहेब लोकसभेला आपलं बऱ्यापैकी लक्ष होतं
लोकसभेला कर्जत, खालापूर, अगदी माथेरान या सगळ्यांनी, अगदी खोपोली या सगळ्यांनी चीड होती आणि ती चीड या लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून 100% दाखवून दिली. पण यंत्रणा मात्र आपल्याला सहकार्य करत नव्हते आणि यंत्रणा स्लो झाल्यामुळे, बऱ्याच वेळा तिथे बंद पाडल्यामुळे जे मतदान खऱ्या अर्थाने आपलं होतं पण ते होऊ नाही शकलं आणि बऱ्याच ठिकाणी नावंही कापली गेली. मला या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचंय, एकतर सदस्य नोंदणी आपली चालू झालेली आहे, त्याचबरोबर मतदार नोंदणी म्हणजे आपण कुठल्याही लढाईला जाणार तर त्या लढाईच्या वेळेला आपली शस्त्र जी शासकीय आहे, जी मान्यता प्राप्त आहे, तो म्हणजे मतदार. तो मतदार त्याचं नाव नोंदवून घेऊ. कारण आता 18 ते 23-24 वयाची मुलं ही आता जास्त आहे. वाडीमध्ये जात असताना त्यामध्ये आता ते किती मुलांची नावं यायला हवी, किती मुलं मतदानाच्या यादीत नाहीये, हे जास्त काळजीपूर्वक येत्या 15 ते 20 दिवसात या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडवाव्या लागतील. कारण मूळ आपला जो गाभा आहे तो शिवसेनेचा गाभा आहे. महाविकास आघाडी आज आपल्या बरोबर आहे, मग याच्यामध्ये सगळे घटक पक्ष आपल्या बरोबर आहे. पण त्याचबरोबर आपलं स्वतःच जे घर आहे, त्याला आपण शस्त्र साठा म्हणतो, शिवसैनिक, ते पहिलं मजबूत असलं पाहिजे. कारण लोकसभेमध्ये मागच्या वेळेला साहेब आपण संपर्क प्रमुख सर्वांनी जो एक आढावा घेतला याच्यामध्ये सेना भवनमध्ये, तिथे पण अगदी स्पष्ट शब्दात अनेकांनी आपले मतं मांडली. कोणी खरंच मनापासून काम केलं, कोणी नाही केलं. मला आजही म्हणजे अगदी त्यांची परवानगी घेऊन मी म्हणेन, आजही वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मागच्याला संधी द्या, त्यांना काम करू दे. पण मुद्दा पद अडवून मी काम करणार नाही, तू नाही करायचं, कोणीच नाही करायचं, असं चालणार नाही. कारण ही सभा आहे, हा संवाद आहे आपला. संवादामध्ये उलट जास्त चांगलं काय, त्यापेक्षा कमी काय होतंय आणि कशामुळे आपण कमी होतोय या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज मी महिला आघाडीचे मनापासून आभार मानेन की आज पेरणी लावणी चालू आहे आणि वर सगळ्या वारीला पोचल्या असूनही आज तुम्ही इथे आलेल्या, मला वाटतं इथल्या जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख असल्या त्या बडेताई एवढी मेहनत घेतली का मला फोटो येत होते आणि मी बघत होते ही लोक गावात कशी जात आहेत, समजवतायत कशी. हा प्रोग्राम जोपर्यंत टेबलावर नाचलेला खाली उतरवत ही चिरके मला एकटीला नाही, संताप होतो आणि तो संताप तो आपल्याला मताच्या पेटीतून दाखवावा लागेल. पुढे आता असंच दाखवायला आम्ही ठेवणार आहे पुढे. कारण त्यांच्या तिकीट साहेब तयार नसताना तयार केलं आम्ही लोकांनी, बाबांना बरोबर होते ना, आणि तिकीट देऊ ही बेईमानी असेल, अजिबात खपवून घेणार नाही. घेणार का? आज जरी आपली तिकडे लावणी चालली असली तरी आपल्या नोव्हेंबर दिवाळीमध्ये आपली कापणी अशी झाली पाहिजे की परत गेलं उठलं नाही पाहिजे. कारण मी पण त्या सगळ्या प्रसंगातून गेले आणि त्याच्यामुळे काय अख्ख्या घराला किंवा माझ्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यातले अश्रू हे आम्ही पाहिले. त्यामुळे ते फुकट जाऊ देणार, एवढं वचनबद्ध होऊया. आणि माझे 2 शब्द ते जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद निश्चितही. त्या समेत मी विनंती करेन शिवसेना उपनेते तथा विधान परिषदेचे आमदार आदरणीय सचिन भाऊ आहे यांना की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं. आजच्या या संवाद दौऱ्याचे प्रमुख अतिथी किंवा आपले सर्वांचे नेते, पक्षाचे युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्य ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन झालं, अशा आपल्या उपनेत्या आदरणीय किशोरीताई पेडणेकरजी, माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय गोविंददादा पाटीलजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर,
विशेषतः ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतो असे नितीन सावंतजी, सुनील पाटीलजी आणि आपले लोकसभेचे धडाडीचे उमेदवार. आता भावी पण म्हणायला हरकत नाही, जरी देखील यश अपयश हे जीवनाचा एक भाग जरी असला तरी देखील आपण थकून जाऊन जात नाही. आणि तो जो सामाजिक चळवळीतला वासा घेऊन जाण्याचं काम जे आज करतात असे आदरणीय संजोग वाघेरेजी, आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते, मनोगे मानव, तरुण सहकारी मित्र, मी तर आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचा मनापासून या निमित्ताने यासाठी आभार मानेन की विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की पदवीधर विधान परिषदच्या निवडणुका झाल्या आणि या सर्व निवडणुका झाल्यानंतर देखील आपल्याला सर्वांना माहिती आहे की दोन्ही ठिकाणी आपल्याला चांगलं यश आपल्याला मिळालं. आज आपले नेते आदरणीय अनिल परबजी हे मुंबई पदवीधर विधान परिषदेने निवडून आले. अभ्यंकर हे देखील शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून आले. आणि म्हणून आपण आदित्य साहेबांना विनंती करत होतो की साहेब, या विधान परिषदेच्या निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या सत्राच्या नंतर आपण पण देखील महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे. आणि मला सांगण्यात आनंद होतोय की त्याची पहिली सुरुवात त्यांनी आज कर्जतमध्ये केलेली आहे आणि आपल्यावरती आता ही जबाबदारी वाढलेली आहे. ज्या अर्थी आपल्या नेत्यांनी येऊन याची सुरुवात जर आज इथे केली असेल तर सर्वांनी हवेत राहून चालणार नाही, जमिनीवरती आपल्याला पाय ठेवावं लागणार आहे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकसभेमध्ये पण देखील आपला हा विजय मिळू शकलो असतो, परंतु दुर्दैवाने ते विजय आपल्याला मिळू शकला नाही. जी आघाडी आपल्याला खालच्या भागातून आपल्याला मिळाली ती वरच्या भागातून आपल्याला आणखी जरी आली नसली तरी देखील तो जो वचपा जो आहे, जो भविष्य काळ जर काढायचा असेल तर आगामी काळामध्ये या मावळ लोकसभेमध्ये जास्तीत जास्त आपले पक्षाचे उमेदवार निवडून कसे येतील याकडे देखील बघण्याचं काम आपण केलं. जी आपण सांगितल्याप्रमाणे आमची ही जबाबदारी आदरणीय आदित्यजींनी सांगितल्यानंतर एक आदेश दिल्यानंतर तुम्हाला मदत करण्याची भूमिका घेऊनच आम्ही ही सर्व मंडळी लोक काम करण्याचा प्रयत्न करतो. मग मी असेल किंवा विजय कदमजी असतील, बबन दादाजी असतील, किशोरीताई, विशेषतः तुम्ही पाहिलं असेल म्हणजे किशोरीताई आणि आम्ही म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एवढा वेळ दिलं की आता त्याची माहिती जर अरविंद सावंत साहेबांना माहीत पडेल तर ते बोलतील की म्हणूनच आमच्याकडे ताई तुम्ही इकडे वेळ कमी आणि तिकडे वेळ जास्त दिला. पण ही पक्षाची जबाबदारी आहे. पक्षाची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही सर्व मंडळी एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि म्हणून पुढच्या कामामध्ये पण देखील साहेबांच्या सूचनेनुसार ज्या ज्यावेळी तुम्हाला मदतीचा हात लागेल त्या त्यावेळी घाण भाऊ येणार तरी मी असेल किंवा काही असेल सदैव तुमच्या मागे. कारण ही निवडणूक ही लगेच सोपी अशी ती समजून पण चालणार नाही. लोकसभेचा एक चांगला निर्णय आपल्याला निर्णय मिळालेला त्याचा आनंद तर आपल्याला आहेच आहे, परंतु आगामी काळामध्ये पण देखील ही चुरस लढाई होऊ शकते. आगामी काळामध्ये पण देखील अनेक गमती जमती होऊ शकतात. जसे आपल्या इकडे वेळी पण गमती जमती झाल्या म्हणजे आपल्या इकडे पण ते गमती जमती करणारे काही कमी नाहीये. म्हणजे ते गमती जमती करणारे व्यासपीठावर पण आहेत आणि खाली पण आहे. नंतरच्या वेळामध्ये आपण त्याच्यात बसून ते चर्चा करून तो निर्णय आपण घेऊ. पण यासाठी मी सांगतोय की ही निवडणूक लगेच सहज आपण निवडून येऊ, ही आघाडी मिळाली अशा भ्रमामध्ये न राहता प्रत्येक कार्यकर्त्याची, गटप्रमुखांची, विशेषतः पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे की ज्या अर्थी आपल्या नेत्यांनी सुरुवात आज या तालुक्यातून केलेली आहे, आपण ही आघाडी याही पेक्षा डबल आघाडीने आपला उमेदवार निवडून आल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. कारण ज्यांना आपण लहानाचा मोठा केलं, तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे ते वागण्याचं काम त्यांनी केलं. हे खरं तर कधी कधी साहेब आम्हालाही आपल्यालाही प्रश्न विचारावा असं वाटते की बघ काहींची तेवढी कुवत होती का आमदार व्हायची, काहींची तेवढी किंमत होती का आमदार व्हायची, तरी देखील आपल्या आशीर्वादाने, पक्षाच्या आशीर्वादाने ते आज एवढे मोठमोठे आमदार झाले. परंतु आजही देखील सामाजिक दृष्टिकोनातून या भागातल्या लोकांचं हे स्पष्ट मत आहे की नजीकच्या काळामध्ये साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार हा निश्चितपणे आम्ही निवडून आल्याशिवाय स्पष्ट बसणार नाही. नितीनजी असतील, आम्ही असतील, या लोकसभेमध्ये पण अत्यंत बारकाईने काम करण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याचा उल्लेख केलेली गोष्ट खरी आहे की अनेक आदिवासी पाड्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस आल्यामुळे तो मतदार आपल्याला खाली आणता आला नाही. पण या पुढच्या काळामध्ये आपली ही रणनीती ही सर्व एकत्रित करून घेऊन आगामी काळामध्ये पण आपल्याला काम करायचं आहे. माझी विनंती राहणार आहे की नजीकच्या काळामध्ये गटप्रमुखांचा पण एक शिबिर आणि एक मेळावा म्हणजे निवड भाषण नाही
त्यामध्ये काय घटक प्रमुखाला वाटते, काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय शाखा प्रमुखांची भूमिका आहे, अशातला पण एक संवाद आपण नजीकच्या काळामध्ये आपण पुढच्या महिन्यामध्ये आपण घेऊ. आणि त्यात आपल्या काही चांगल्या सूचना असतील, संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना असतील, ते देखील अंतर्भूत करण्याचं काम निश्चितपणे आपण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला माहित आहे त्याचा उल्लेख नितीनजी तुम्ही केलं की अनेक उद्योग इकडे ज्यावेळी जात होते त्यावेळी इकडचे खासदार तोंडामध्ये बोट घालून बसले होते. फॉक्सकॉन सारखा एवढा मोठा आज जर प्रकल्प जर या जिल्ह्याला लागला होता, या मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तळेगावमध्ये येणार होता, त्याचा पुढाकार आदरणीय आदित्यजींच्या पुढाकाराने आणि विशेषतः सुभाष देसाई साहेबांच्या पुढाकाराने घेण्याचं काम केलं होतं. विचार करा, तर ते एक फॉक्सकॉन जर सारखा कंपनी आणि उद्योग जर राहिला असेल तर तब्बल 1 लाख लोकांना रोजगार मिळाला. आणि आजही देखील लोक येतात कसं आहे, टाटा स्टील मध्ये नोकरी द्या, मस्को मध्ये नोकरी द्या, इकडे नोकरी द्या. आज कोणाकडे देखील हात पसरवण्याची गरज आपल्याला लागली नसती, ते देखील काम देखील पुढच्या कामामध्ये झालं असतं. आणि म्हणून हे सरकार बदलणं हे तुम्हा आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. कारण हे निवड फक्त सरकार बदलून आपल्याला आपला भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि आपले नेत्यांचा हात भक्कम करून परत एकदा आदरणीय उद्धवजींना आणि आदित्यजींना त्या शासनाचे एक प्रमुख पदावरती बसून परत एकदा राज्यामध्ये एक नवीन भरारी घेऊन आणि त्यातून या जिल्ह्याला एक मोठा रोजगार देखील उपलब्ध करून देण्याचं काम आणि मानस करायचं आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून आपण या निमित्ताने कामाला लागूया अशी ती अपेक्षा मी व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने. परत एकदा आदरणीय आदित्यजींचा यासाठी आभार मानतो की विधान परिषदची म्हणजे अजून थकवा तिकडचा गेलेला नाहीये. काली देखील त्यांच्याकडे स्वतः शंकराचार्य साहेब पण देखील आले होते, त्यांनी त्यांच्यावरती आशीर्वाद देण्याचं काम कुटुंबावरती केलेलं आहे. असं असताना पण देखील पहिली सुरुवात त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जर त्यांनी कुठे केली असेल तर ते या लोकसभेमध्ये कर्जतमध्ये आणि पुढच्या गावामध्ये केलेली आहे. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपसातले मतभेद विसरा, उमेदवार कोण असणार आहे काय असणार आहे ही चिंता तुम्ही करू नका. ताई तुम्ही बोलल्याप्रमाणे तर तो विषयच नाही. कोण आता तर खूप लोक असे देव पाण्यात ठेवून बसलेले आम्हाला भेटतात, अधिवेशनामध्ये भेटतात, कुठे इकडे तिकडे भेटतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरून लक्ष देत होतं काय परिस्थिती आहे काय नाही. आणि म्हणून असे अनेक लोक आहेत. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे तेही आता पुढच्या काळामध्ये करतील की जे निष्ठेने आपल्या बरोबर राहिलेले आहे. भले एक कमी जास्त झाला तरी चालेल पण त्या निष्ठावांत बरोबर हा पक्ष आपण राहणार आहे ही देखील भूमिका ही पक्षाने जाहीर केली आहे. म्हणून तुम्ही निर्धास्त राहा. पक्षाचा उमेदवार हा निश्चितपणे आदरणीय आपले नेते हे जाहीर करतीलच करतील. परंतु जे निष्ठेने काम करतायत, निष्ठेबरोबर राहिलेलं काम केलेलं आहे त्या सर्वांना येते. माझी दुसरी साहेबांच्या साक्षीने विनंती आहे की आपल्यामध्ये कुठच्याही देखील एकमेकांचे पाय घेतलेला काम करू नका. मग मी इच्छुक आहे इच्छुक प्रत्येकाचा आणण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. कोणी काही सर्वसामान्य जर उद्या गटप्रमुख असेल त्याची इच्छुक असतील अधिकार. परंतु ही लढाई ही मोठी लढाई आहे, ही विधानसभेची लढाई आहे आणि मिळून आपल्याला काम करायचं आहे. या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये हा काम करावं अशी ती आग्रही विनंती मी पक्षाच्या वतीने आदरणीय आदित्यजींच्या वतीने साहेबांच्या वतीने आपल्या समोर करतो. आणि परत एकदा पूर्ण निर्धाराने यावेळी या विधानसभेमध्ये कुठच्याही प्रकारे आपल्या विचाराचा आपल्या पक्षाचा भगवा आम्ही हा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे अभिवचन आपण आपल्या नेत्यांना देऊया. एवढीच अपेक्षा धन्यवाद. जय जय धन्यवाद सचिन भाऊ आहे. आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले. आता तर शिवसंपर्क आपल्या अंतर्गत कर्जत कलापूर विधानसभेचा पहिला संवाद दौरा या ठिकाणी आहे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुरतेने या ठिकाणी उपस्थित झालात. अर्थातच या ठिकाणी शिवसेना नेते युवासेना प्रमुख माजी पर्यटन मंत्री आणि विधानसभेचे आमदार आदरणीय आदित्य ठाकरे यांना विनंती करीत आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त करायचे. जय महाराष्ट्र. काय बोलायचं हे कळत नाहीये, शब्द फुटत नाहीये. कारण आपण ज्या कठीण परिस्थितीत लढलेला आहात आणि जिंकलेलाच आहात याचे आभार मानायला मी आलेलो आहे. सगळे आपल्या कर्जतचे जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांचे आभार तर मानायचेच आहेत. पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला मी खास इथे आलेले मला उद्धवसाहेबांनी पाठवलेलं आहे.
मला आठवतं जेव्हा गद्दारी झालेली आणि 50 खोके जेव्हा 50 खोके एकदम ओके झालं होतं तेव्हा वातावरण असं होतं की आपल्या पक्षाचं काय होणार, आपला पक्ष राहणार की नाही राहणार, किती लोक जातात किती लोक थांबतात, असं सगळं चित्र निर्माण केलं होतं. आणि त्यावेळी मला उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना स्थानिक सगळे नेते आपले असतील, सचिन बाबा असतील, मी असेल, किशोर सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडा. आपण जे आपल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे. जनतेला भेटला, जनतेचे आशीर्वाद घेत राहा. आणि मला आठवतं तेव्हा ज्या काही पहिल्या 5 सभा झाल्या होत्या त्याच्यातून बाहेरची मुंबई बाहेरची पहिली सभा ही आपल्या कर्जतमध्येच झाली होती. तेव्हा जे घंटाबाई मुख्यमंत्री आहेत दत्ता यांचे नेते मिंदे ते सुरतवरून गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती. आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी मी घरी जाऊन उद्धव साहेबांना सांगितलं, बरं माझ्यासोबत त्या दिवशी संजय दिना पाटील जी होते ते आता खासदार झाले. आणि हे जे वातावरण होतं मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की घाबरायची गरज नाही. आणि ते तर कोण घाबरतच नाही, उद्धव साहेब तर मुळात घाबरतच नाही. पण लोक आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, कारण जे आपण काम करून दाखवलेलं आहे त्याचसाठी महाराष्ट्राची जनता देशाची जनता देखील आपल्या सोबत आहे. आणि कालच शंकराचार्यजी जे घरी आले होते उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले. काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज माझ्या विठोबाचं दर्शन घेणं म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घेणं मी बाहेर पडलेलं आहे. हीच आपली वारी आहे, महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे. आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं, मला वाटतं बाहेर प्रेसमध्ये सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं, आमच्यासोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्यांना देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असतं. त्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठलंही पाप नाही. आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही. आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्माचार्य म्हणून सांगितलं, त्यांनी ते काही राजकारणात जात नाही, राजकारणावर बोलत नाही. पण ते मातोश्री ह्या कारणासाठी आले कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर आणि उद्धवजी जे करत आहे ते म्हणजे खरं हिंदुत्व, ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणारं नाही तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्व जे आहे त्यांनाच आशीर्वाद द्यायला की घरी आपण हे आशीर्वाद फार महत्वाचे आहे. कारण आज बघा तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही, पण धर्मचारी म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठं पाप नाही. हे पाप या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना शिकवायचा म्हणजे शिकवायचा. पण हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या, हा फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केलेला. ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाहीये, तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून केली. आपण एक टप्पा जो होता महत्वाचा तो जिंकलेला आहोत. लोकसभेत आपला विजय झालाच आहे, विजय झालाच आहे याचं कारण तुम्हाला समजून सांगतो. मग तुम्ही पटलं तर ते तुम्ही तसा विजय म्हणूनच बघा. कदाचित तुम्हाला वाटत असेल आणि आदित्य काय बोलत आहे, केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे, एनडीएचं सरकार बसलेलं आहे, मग विजय झाला कसं बोलतो. पण तुम्ही आज लक्षात घ्या विजय 2 गोष्टींचं झालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवरनं हलायला तयार नव्हती, भाजपवरनं हलायला तयार नव्हती, भाजप सरकारवरनं हलायला तयार नव्हती, आज एनडीए सरकार बोलत आहे, भाजपचं कुठेही नाव घेत नाही स्वतः. दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये ज्यांना हुकुमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाहीला संपवून टाकायचं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं. आणि फेक नॅरेटिव्ह नाही, आता हे फेक नॅरेटिव्ह बोलत आहेत. भाषण काढून बघा, भाजपचे 5-6 उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजाताई मुंडे देखील बोलल्या होत्या सभेत एका की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे, त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो. कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आपण सगळे देशभक्त जनता आहोत, आपल्याला या देशाचं हित बघायचं फक्त भाजपचं नाही. आणि जर 400 पार झाले असते, 400 पार 300 पार जरी झाले असते, 300 पार काय 272 जरी पार झाले असते तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणला असता, तुमचा आमचा आवाज दाबला गेला असता. पण इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे. आपल्या
उत्तर प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल, आपण पाहिलं असेल जे वातावरण होतं परिवर्तन घडलं आणि आपण भाजपला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे. हेच ह्याचसाठी मी सर्व आपल्या देशाचं अभिनंदन करतो. लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो यशस्वी ठरलेला आहे. पहिला टप्पा आपण पार केलेला आहे, पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे. ज्या निवडणुका लागणार आहे, महाराष्ट्राची लागणार आहे, झारखंडची निवडणूक लागणार आहे, हरियाणाची निवडणूक लागणार आहे आणि ह्या 3 राज्यांवर देखील या केंद्र सरकारचं भवितव्य खूप आता आधारित आहे. मध्यंतरीच्या काळात ममता दिदी घरी येऊन गेल्या. ममता दिदी असतील, अखिलेश यादव असतील, सगळेच. आज आपण पहा भाजप 240 वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते 237 वर आहोत. खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणार हा विश्वास. पण हे झालं देशाचं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपण पहा गेल्या 2 वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं तरी बनवून ठेवलेलं. आपल्या राज्यामध्ये जे घटनाबाह्य सरकार, आणि मी घटनाबाह्यच म्हणत राहणार, जोपर्यंत हे बाद होत नाही तोपर्यंत घटनाबाह्यच आहेत. पण जे आपण सतत बोलत आले की संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपवायची आहे, त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मला तुम्ही सांगा, आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलंय का की 40 गद्दार 40 चोर जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री बनू शकतात किंवा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता? असं कुठेही आपल्या संविधानात लिहिलंय का? मग झाले नाही घटना बाहेर. संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे. लोकशाहीचा जर विचार केला आपण तर गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.25 वर्षामध्ये त्या मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, वसई विरार असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, कुठेही यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाही. कारण यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार आणि हे आपण पाहिलेलं आहे की सगळ्यांच्या मनात आहे, त्यांच्या मनातली भीती आहे, भाजपच्या मनातली भीती आहे. पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात जपवलेली आहे. संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं, आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना ते महायुती सांगतात आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत. भाजप म्हणजे तुम्ही बघा जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा हा पक्ष आहे. जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते? बीजेपी. जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते? यंत्रणा सर्व ईडी, आयटी, सीबीआय कोणाकडे होती? पोलीस कोणाच्या हातात होते? निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती? सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण 9 वर आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये. आणि आपण ज्यांना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला, आपले 40 गद्दार पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे 45 ते 50 नगरसेवक पळवले. सगळं काही पळवून देखील आपण पण 9 वर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्या बरोबरीला आहे. हा या मातीचा चमत्कार आहे. कारण ही माती साधू संतांची आहे, ही भूमी वीर लढायांची. आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे, कदाचित आपल्याला वाटत असेल की 2च महिने राहिले, 3च महिने राहिले निवडणुकीला, पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे. कारण आता पण ही निवडणूक जिंकल्या मुंबईत असो, कुठेही असो, मी जिथे जातोय, कोणाच्या लग्नात असो, कुठे कोणाच्या बासत असो, सगळे उद्धव साहेबांना येऊन सांगत आहेत उद्धवजी हमने आपको वोटिंग किया है. आम्ही तुम्हाला उद्धवजी मतदान केलं, तुम्हाला डोळ्यासमोर बघून ठेवलेलं मतदान आणि तुम्हाला पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये तुमचं सरकार बसवायलाच लागेल, महाविकास आघाडी सरकार बसवायलाच लागेल हे आम्ही आता पक्क ठरवलेलं आहेत. आमच्या वरळीमध्ये देखील हायवे सोसायटी जे आम्हाला वाटायचं आधीपासून की नाही आपल्या बाजूने कधी येऊ शकत नाही, शिवडीमध्ये आहेत, अनेक मतदारसंघात आहेत. आपल्याला साधारण पदाधिकारी म्हणून वाटतं जेव्हा आपण मतदानाच्या नोंदणीसाठी जातो किंवा प्रचारासाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार उतरवायला जातो, हा खास करून तुम्हाला पण अनुभव आला असेल. एखादा बंगला दिसला, एखादा थोडा आपल्याला काही वेगळ्या स्थळांचे लोक दिसले की आपल्याला वाटतं हे आपले मतदारच नाही. पण आज तुम्हाला सांगतो मी हे देखील आपले मतदार झालेले आहेत. कारण आपली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची 2 वर्ष जर तुम्ही पाहिली तर आज महाराष्ट्राचे हाल करून ठेवलेले आहेत. तर प्रत्येकाला वाटते की आता परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे, बदल आम्हाला हवा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आम्हाला बसवायचं. हे चित्र आहे. नितीनजी तुम्ही सांगत होता तुम्ही 17,000चा लीड दिला, कदाचित 25,000चा लीड मिळेल. मी तुम्हाला सांगतो इथे महाविकास आघाडीचं सरकार जे येईल तुम्हाला नुसतं इथे कर्जतला 17,000 नाही, 25,000 नाही, 50,000चा लीड घेऊन तुम्हाला जिंकायला लागेल.
कारण आपल्याला ही गद्दारीची जी कीड लागलेली आहे ती एकदाच नष्ट करायला लागेल, दूर करायला लागेल. तुम्ही विचार करा, इथे ठीक आहे पुढे निघतो मी, पण हा आत्मविश्वास पाहिजे. पण एकच आहे, आत्मविश्वासावर नुसतं चालणार नाही, आपल्याला मेहनत पण तेवढीच घ्यायला लागणार आहे. कारण लोकसभेच्या वेळी जसं त्यांनी पूर्ण बळ वापरलं, पुढचे 3 महिने या घटनाबाहेर सरकारला, खोके सरकारला 40 अलिबाबा 40 स्टोअर, त्यांना सगळ्यांना फक्त माहिती आहे की त्यांचा हरणं जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे, पक्का आहे, त्यांची हार पक्की आहे. आणि म्हणूनच ते सगळं जे काही चलकपट आहे ते वापरायचा प्रयत्न करतील. ते सगळं काही घरोघरी येऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विकले जाणार आहात कोणी? महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही कोणी विकणार आहात? महाराष्ट्राचे जे हाल झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही कोणी शिक्कामोर्तब करणार आहात? नाही करू शकत. मग हे नाही जमलं तर धमकवायचा प्रयत्न करणार, तुमच्या खोटे केसेस टाकण्याचा प्रयत्न करणार, तुम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करणार. कोणी घाबरणारे इथे कोण आहेत का? हातवरती कर. घाबरणारे असतील तर इथे कोणाला जागा नाही, ते तुम्ही मग जा दुसऱ्या पक्षामध्ये. इथे सगळे शिवसैनिक आहेत, इथे महिला आघाडी बसलेले, कोणी घाबरत नाही. तुमच्यावर मध्ये आलं जरा कसं की मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटलो होतो आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की पाठून वार करून गेला, समोरून आला असतं तर घेतलं असतं शिवगाव. ही ताकद आहे आणि घ्यायचं शिवगाव, कोणाला सोडायचं नाही. पण आज तुम्हाला सांगतो सावध राहणं गरजेचं आहे आणि तेवढंच काम करणं गरजेचं आहे. कारण आता हे खोट्या अफवा पसरवायला लावणार, हा येतो तो येतो, असं होणार तसं होणार. ह्यांचं सरकार बनत नाही, ह्यांचे आमदार निवडून येणार नाही आणि ह्यांचं पुढे काही चालणार नाही. महाराष्ट्राला हकलवणार आहे ही शपथ घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आज आपण पाहतो ना, हे मध्ये जे काही अर्थसंकल्प सादर झाला, एक निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर झाला, अंतरिम अर्थसंकल्प ज्याला काहीच अर्थ नव्हता आणि मग पुन्हा एकदा गाजर वाटण्याचा कार्यक्रम झाला. पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्या खोके सरकारने करून ठेवलेली आहे. जेव्हा केव्हा आपण वाचतो की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणार, रस्ते बनवणार, हायवे बनवणार, एक सुद्धा हायवे आता बघण्यासारखा नाही, एक सुद्धा रस्ता बघण्यासारखा नाहीये. यांचं काम होतं ते यांच्या बिल्डर लोकांसाठी होतं, यांच्या मित्र कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी होतं. लोकांसाठी, जनतेसाठी 2 वर्षामध्ये एक तरी काम यांनी केलेलं दाखवा, एक तरी विकासाचं काम यांनी केलेलं दाखवा, एक तरी जनहिताचं काम यांनी केलेलं दाखवा, की बाबा एक तरी योजना आहे जी अल्टरनेटिव्ह घोषित केलेली आहे ती मध्ये कुठे कोणी पैसे न खाता पूर्ण केलेली दाखवा. सगळीकडे आपण बघतो, टीव्हीवर बघतो, आपण व्हॉट्सअपवर बघतो, आपण फेसबुकवर बघतो, युट्यूबवर बघतो, सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय, महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, मुंबई लुटण्याचं काम चालू आहे. पण कोणी ते महाराष्ट्रात काय चांगलं आणू शकतं ह्याच्यावर विचारच केलेला नाही. आणि आठवण करत त्याच आपल्या मोर्चाची मावळ तालुक्यात, मावळ जिल्ह्यात आपण काढले, मावळ तालुक्यात आपण काढलेलं, वरती आपण नितीनजी आपण तो मोर्चा काढलेला, संजोगजी आपण पण त्याच्यात असणार कदाचित. त्यावेळी मला आठवतं तिथे वेदांत पक्षाचा मोर्चा आपण सगळे आलो होतो, अनेक लोक आपण आलो होतो, स्थानिक पण तिकडचे पदाधिकारी होते. पण वेदांत पक्ष कोण असेल, एअरबस पार्क असेल, एअरबस टाटाच असेल, बर्टन पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आता टेस्लाची कंपनी असेल, हे सगळं काही इकडे तिकडे पाठवायचं, गुजरातला पाठवायचं. पण महाराष्ट्रात कधी काही येऊ दिलं नाही. आणि तो दिवस पण आठवा जेव्हा मिंदे बोलले होते की आता वरतून फोन आला आम्हाला प्रधानमंत्री मोदींचा, वेदांत पॉक्सकॉन जरी आम्ही गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प या महाराष्ट्र राज्याला देऊ. आलाय कधी मोठा प्रकल्प त्याच्यापेक्षा? नाही आलाय. परवाकडे सचिनजी तिथे मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले, मध्य प्रदेशचे. कोणाला नाव माहिती का त्यांचं? नाही माहिती, मला पण माहित नाही. पण मध्य प्रदेशचे मी होर्डिंग्स बघितले, इन्वेस्ट इन मध्य प्रदेश, इन्वेस्ट इन मध्य प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये या, मध्य प्रदेश में आओ, इन्वेस्टमेंट करो. उद्योगपतीला भेटले, मुंबईतल्या उद्योगपतीला भेटले, महाराष्ट्रातल्या उद्योगपतीला भेटले. ठीक आहे, खरं मध्यंतरी मागच्या वर्षी मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये होते, यावेळी मध्य प्रदेशमध्ये आले. त्यांचं ते काम आहे ते दुसऱ्या राज्यामध्ये जाणं आणि अशी उद्योगपतींना त्यांच्या राज्यात घेऊन जाणं, गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाणं. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की महाराष्ट्र राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठच्या तरी दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथून उद्योगपतीने इथे महाराष्ट्रात आणलं, गुंतवणूक आणली? ऐकले कधी? नाही. नुसतं डोकं एकाच मार्गी चालतं, फोडाफोडी कशी करायची, पैसे कसे द्यायचे, गुंतवणूक कशी करायची, धमकायचं कसं, हे कसं तोडायचं, ते कसं तोडायचं. कधीतरी या राज्यासाठी चांगलं काही करू ह्याच्यासाठी विचारच नाही केला. प्रत्येक महिन्यात दिल्लीत जातात, प्रत्येक महिन्यात गुजरातला जातात, स्वतःसाठी मागून घेतात, स्वतःसाठी काहीतरी करून देतात. पण एकदा तरी
आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रासाठी वेगळं काही पॅकेज मागितलेलं ऐकलंय का? ह्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे पॅकेज चालू आहे, ह्यांचे बिल्डरचे पॅकेज चालू आहे, ह्यांचं पक्षाचं फंडिंगचं पॅकेज चालू आहे. पण महाराष्ट्रासाठी जसं आता चंद्रबाबू नायडूजी असतील, नितीश कुमारजी असतील, त्यांनी बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल सांगितलं आम्हाला स्पेशल पॅकेज द्या, तसं महाराष्ट्रासाठी पॅकेज आलेलं ऐकलंय का? नाही ऐकलं. मग गिफ्ट सिटी असेल, मुंबईतून हलवली तरी गुजरातला नाही. मग का आमच्या मुंबईत नको ती गिफ्ट सिटी? आपली मागणी आहे की ह्या केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखं आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या, मुंबईत द्या, एनएमआर मध्ये कुठेही द्या, कर्जत मध्ये दिलं तरी चालेल, पण आमच्या महाराष्ट्रात ते आलं पाहिजे. पण आज तुम्हाला परिणाम सांगतो की भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्र राग करणार सरकार आहे, महाराष्ट्र राग करणार सरकार आहे, महाराष्ट्र द्वेषी सरकार आहे. आपल्याला हे 1 रुपया काही मदतीचा महाराष्ट्राला देणार नाही. एअरबस टाटा जेव्हा दिला महाराष्ट्राला काही मिळालं का? नाही मिळालं. वेदांत फॉक्सकॉन दिला महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आला का? नाही आला. बल्क पार्क असेल, आता सांगतात की आम्ही आता वेगळा बल्क पार्क बघू, ठीक आहे तुम्ही तुमचं करा, महाराष्ट्राकडून आपली गुंतवणूक आपलेच पैसे टाकतोय आपण, पण कधीही केंद्र सरकारकडून आपल्याला असं काही मदतीचा हात आलेला नाही. हे सोडा जीएसटी पण नाही आलं. आणि मागच्या वर्षी मी जे बोललो होतो की वानखेडीची फायनल तिथे अहमदाबादला हलवली होती. किती लोकांनी माझं ट्विट बघितल्यानंतर आता जी मुंबईत गर्दी झाली, मी आज बीसीसीला त्या दिवशी पण सांगितलं होतं, मुंबईतून वानखेडीतून वर्ल्ड कपची फायनल घडवण्याची हिंमत करू नका. पण तुम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर गेला, महाराष्ट्र संपायला निघालेला, महाराष्ट्रात चिखलफेक करून चिखल वाढत निघालेला, तर किचड में ही कमाल घेत आहे. ही जी तुमची भूमिका आहे तो चिखल आम्हाला साफ करायचा आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आता एकवटलेली आहे. येणाऱ्या विधानसभेत पूर्ण स्वच्छता मोहीम आम्ही राबवू, स्वच्छ भारत आम्ही राबवू. आणि या महाराष्ट्रातून महायुती सरकार जे काही घटनाबाह्य महाराष्ट्र लुटणार सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ आम्ही पुढे निघत असताना हे वेगळे वेगळे प्रकार आता करतील. आपल्याला धर्मामध्ये हे मी लोकसभेच्या वेळी पण सांगितलं होतं आणि आता देखील सांगत आहे, धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतीलच आहे. कारण भाजप हे आपल्याला माहिती, त्यांच्या डीएनए मध्ये लिहिलेलं आहे की वाद निर्माण करा, डिवाइड अँड रूल. आपण बघतोय अनेक ठिकाणी जातीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे सगळं होत असताना माझा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की सगळं ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही काय जे वाद निर्माण करत आहात, आरक्षणावरनं असतील, नोकऱ्यांवरनं असतील, हे सगळं ठीक आहे, तुम्ही ते करा, तुमचं राजकारण आहे. पण आज तरुण महाराष्ट्रातलं विचारत आहे की हे सगळं झाल्यानंतर आमच्या हातात नोकऱ्या किती येणार. मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल 17,500 पदांची भरती होती, पोलीस भरती होती. माहिती का किती लाख मुलांनी अप्लाय केलं त्यासाठी, किती लाख मुलांनी नोंदणी केली? ऐकले कुठे आकडा? 17,500 पदांसाठी 17.5 लाख तरुणींनी नोकऱ्यांसाठी अप्लाय केले पोलीस भरतीमध्ये. 17.5 लाख. विचार करा तुम्ही किती लोकांना त्याच्यात घ्यायचं. आणि हे सगळं होत असताना कुठे जो पूल आहे ना, तर जोगेश्वरीच्या पुलाच्या खालती, गोरेगावच्या पुलाच्या खालती. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्रात चाललंय कुठे. आणि उद्याकडे जर चुकून यांचं सरकार बसलं, त्यांच्या फसवा योजनांना आपण बळी पडलो, यांचं सरकार डोक्यावर बसलं, तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरातकडे हलवल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला असं महायुतीचं सरकार, एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे, विश्वासू व्यक्ती आहे, ज्यांच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात, शेतकरी पण विश्वास ठेवतात, महिला देखील विश्वास ठेवतात, आपले कामगार वर्ग देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी फसवणार नाही, महाराष्ट्र हिताचाच विचार करेल, देश हिताचाच विचार करेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुती सोबत राहणार? कारण महाराष्ट्राचे चित्र पुढचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही ते आर्टिस्ट होणार आहात. महाराष्ट्राचे चित्र कसं घडवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. जर हे भाजपचं सरकार आलं, जसं मी सांगितलं, मंत्रालय तर गुजरातला हलवतीलच, उद्योग देखील तिथे हलवतील, आणि कामगार कायदे जे आहेत, खास करून मी तुम्हाला सांगायला आलो ते देखील हे बिघडवणार आहेत, बदलणार आहेत. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असेल, 100 दिवसाचं एम्प्लॉयमेंट असेल, मालक तुम्हाला कधीही काढू शकतो, नोटीस न देता काढू शकतो. हे सगळं जे भाजपच्या मनात आहे ते आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आणि ते जर रोखलं तर, आणि तरच आपला महाराष्ट्र हा आघाडीवर राहील. नाही तर आता आपण जसं 6 की 10 राज्यांच्या मागे राहिलेलो आहे, तसा आपला विकास दर कमी होत राहील आणि आपल्या घरात चूल पेटणार नाही, पण भाजपकडे घर पेटवायला लागेल. तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार, भाजपसोबत उभे राहणार,
उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत उभं राहणार आहे. आणि म्हणून आजपासून प्रत्येक दिवस महत्वाचा ठरणार आहे. प्रत्येक दिवस हा प्रचाराचा ठरणार आहे. प्रत्येक घरोघरी मशाल ही पेटलीच पाहिजे. प्रत्येकाच्या मनात मशाल ही पेटलीच पाहिजे. कुठे आता गफलत होता कामा नाही, कुठे आता गडबड होता कामा नाही. तुम्हाला जर आता लढायचं असेल तर आपली ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे. तुम्ही आपल्या ह्या लढाईत सहभागी होणार की नाही मला जरा हात वरती करून दाखवा. होणार असेल तर आपण एक पद्धतीने ठरवलं पाहिजे की येणारं सरकार हे आपलंच आहे आणि आपलं म्हणजे या महाराष्ट्र हिताचं सरकार असणार आहे. ठरलं का आपलं? लढायला तयार आहात का? तुम्ही कुठेही विकले जाणार का? कुठेही कोणाला धमकी आणि घाबरले जाणार आहात का? तुम्ही एक पद्धती उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीच्या मागे उभे राहणार का? महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? हेच ठरवलं आपण. आपल्या महाराष्ट्राला कोणीही खेचू शकणार नाही मागे. आपल्या हातात आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं, जिंकायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी काही पक्षप्रवेश आहेत ते वगैरे दिले जातील. या ठिकाणी नोबेल पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत वापरून आपल्याकडून सुनाचे कार्यकर्ते आहेत पक्षप्रवेश त्याच्यानंतर कुणी उठायचं नाहीये. पक्षप्रवेश या ठिकाणी आहे.